कत्तलीच्या इराद्याने डांबून ठेवलेल्या जनावरांची वैजापूर पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे। या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वैजापूर शहरातील भारतनगर परिसरात गोवंश जनावरांना कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या कारवाईत 16 जिवंत गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून जनावरे आणि कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्याचा 5,34,800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारतनगर येथील निळ्या पत्र्याच्या शेडमध्ये जनावरांना चारा पाणी न देता बांधून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी खात्री करून पंचासह शेडवर छापा टाकला। यावेळी 14 गायी आणि 2 वासरे आढळून आली। त्यांना सुरक्षितपणे गोशाळेत हलवण्यात आले। तसेच 3 प्लास्टिक ड्रम, 2 स्टीलचे सत्तूर आणि 6 लाकडी ठोकळी जप्त करण्यात आली। या प्रकरणात साहिल सत्तार कुरेशी राहणार भारतनगर याच्या विरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमातील कलम 11(1) आणि 11(1) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणात अधिक तपास पोलीस करीत आहेत। दरम्यान सदरची कारवाई ही परिवीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी तथा प्रभारी अधिकारी विनय सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अमोल कांबळे, योगेश झालटे, प्रल्हाद जटाळे, ज्ञानेश्वर मेटे, किरण रावते आणि ऋषिकेश पैठणकर यांच्या पथकाने केले आहे।